मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीलामृत अध्याय पहिला दार्श राजाची कथा। हे पारायण सर्वांनी करा। 7 दिवसाचे पारायण, 15 दिवसाचे पारायण, वारंवार या कथा श्रवण करा। कथा श्रवण केल्याने आपण पापमुक्त होतो आणि शिवाचा आपल्यावर आशीर्वाद राहतो। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री महाकाल। तुमची एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळतो। श्री गणेशाय नमो नमः। दार्श राजाची कथा अध्याय पहिला। जगद्गुरु वेदव्यासाचे शिष्य म्हणतात की शिवचरित्र हे अतिशय अद्भुत असे आहे। ते जरी नुसते ऐकले तरी आपल्या सारे पापांचे पर्वत जळून पूर्णपणे भस्म होतात। जो कोणी हे ऐकतो त्याला दीर्घ आयुष्य आणि उत्तम गती आरोग्य लाभते, मनजोगी संतती प्राप्त होते। शिवाय लक्ष्मीही त्या व्यक्तीवर अतिशय प्रसन्न होते। एखाद्याला चारीधाम यात्रा करून जे पुण्य मिळतं तेच पुण्य ही कथा ऐकल्याने आपल्याला चारीधाम यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। म्हणून या कथा ऐकल्याने, या कथांचे प्रयासाने तेच पुण्य आपल्याला चारीधामाचे पुण्य मिळते। हे शिवचरित्र ऐकल्यामुळे मिळतं फक्त। हर एक व्यक्तीने शिवनामाचा जप करावा, म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व पापांचे नाश होऊन जाते। ब्रह्मदेव, स्वर्गातील सर्व देव, ऋषी, मुनी हे सुद्धा शिवनामाचा सतत जप करीत असतात। हा जप केल्याने मानवाचे दुःख, दारिद्र्य, यातना 6 महिन्याच्या आतच दूर होते, इत्यादी सर्व नाहीसे होते। रोग नाहीसा होतो आणि त्याला संयमशील चांगले जीवन प्राप्त होते। ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये अतिशय श्रेष्ठ आहे। जो कोणी ओम नमः शिवाय हा मंत्र जप करतो त्याचा नुसतं चेहऱ्याचे पण दर्शन करून घेतले तरी त्याचे पाप जळून भस्म होतात। जो कोणी शिव मंदिरात जातो, दिवा लावतो, पाणी चढवतो, दीप अर्पण करतो, अगरबत्ती लावतो, तरी सुद्धा त्याचे पर्वतच्या पर्वत पापे जळून भस्म होतात। ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये एवढं पावर आहे। ओम नमः शिवाय हा मंत्र ज्या घरामध्ये 108 वेळा सकाळ संध्याकाळ जपला जातो त्या घरात शिवाचा आशीर्वाद राहतो। ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज आहे। ज्याप्रमाणे तीर्थक्षेत्रात प्रयाग श्रेष्ठ आहे, वेदांतात सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ आहे, तशा अश्रशास्त्रात पाशुपात अश्र सर्वात श्रेष्ठ आहे। देवात कैलासनाथ शंकर श्रेष्ठ आहे, पर्वतात हिमालय पर्वत श्रेष्ठ आहे, तसाच हा मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ असा मंत्र आहे। या मंत्रांबाबत विशेष गोष्ट अशी आहे की त्याच्या उच्चारण्यासाठी लिंगभेद लागत नाही, स्थानभेद लागत नाही, गृहस्थमी परिस्थिती भेद, कुठल्याही प्रकारच्या भेदाचे बंधन नाही। बसल्या ठिकाणी, जागी, भांडी घासताना, झोपताना, कपडे धुताना केव्हाही तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करू शकतात। आणि या मंत्राचा जाप करायला कोणत्याही प्रकारच्या भेदाचे बंधन नाही। स्त्री असो, पुरुष असो, शुद्ध असो, गृहस्थमी असो, ब्रह्मचारी असो किंवा कोणीही या मंत्राचा जप अगदी सहजपणे करू शकतो आणि आपल्या जन्माचे मानव जातीचे सार्थक करून घेऊ शकतो। या जपाला वेळे काळाचे सुद्धा अजिबात बंधन नाही आहे। जागेपणी, झोपल्यावर, स्वप्नात, रोजचे कामं करताना, कामानिमित्त बाहेर जाताना, हा फार काय सांगू अजून भांडण करताना सुद्धा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा असे सांगितले आहे। जी व्यक्ती या मंत्राचा सदोसदी उठता बसता झोपता मंत्राचा जप करते ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तिच्या मागे भगवान शंकर सतत उभे राहत असतात व त्यामुळे त्या व्यक्तीला शंकराचा सतत आशीर्वाद लाभत असतो असे स्वतः शिवाने सांगितले आहे। हे सांगितलेले जरी खरे असले तरी भगवान शंकर सांगतात हा मंत्र अगदी प्रथम स्वतः न म्हणता प्रत्येकाने तो गुरुमुखातून घेतला पाहिजे। यासाठी गुरु कसा असावा? मनापासून भक्ती करणारा, वैराग्य अंगी असणारा, दिव्य ज्ञान प्राप्त असणारा, सर्वज्ञ म्हणजे धर्माचे सर्व ज्ञान असणारा, उदार, दीन दुखात बाबत दयाळू अंतकरणाचा असा असावा। गुरुविरक्त, शांत, अस्तिकृताचा असावा आणि चारी वर्णात वेदाने जो वर्ण ब्राह्मण श्रेष्ठ मानला जातो त्या वर्णाचा असावा। आपल्याला मंत्र ठाऊक आहे म्हणून आपणच त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली तर तो व्यर्थ होय। फार काय प्रत्यक्ष भगवंतांनी येऊन जरी तो मंत्र आपणास सांगितला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही। ज्याप्रमाणे मोजी बंधनाशिवाय एखाद्या व्यक्तीने गायत्री मंत्राचा कितीही जप केला तरी तो फुकट आहे असे शास्त्रात सांगितले आहे। सर्व वराड लग्नासाठी जमले पण जर वराचा पत्ता नसेल तर लग्नाघरी कितीही मंडपात जमा असलेल्या त्या वराडाला काय किंमत? पण हे खरे असते। म्हणून गुरुला नम्रपणे मनोभावे शरण जाऊन गुरुचरणी नम्र होऊन त्याच्याच मुखातून मंत्र घ्यावा, मग त्याचा स्वमुखातून जप करावा। उत्तर क्षेत्रात या मंत्राचा जप करावा। शिवचरित्र मनापासून वाचण्याचा, ऐकण्याचा मनात ध्यास लागला पाहिजे, मनाला तळमळ लागून राहिली पाहिजे। असे जर तुमच्याकडून घडले तर साम सदाशिव तुमच्या जवळ
जवळच आहे असे समजावे. याविषयी सांगितले जात असलेली एक जुनी गोष्ट आहे. फार फार वर्षापूर्वी मथुरीला यादव वंशातील दार्श नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता. तसाच तो स्वभावाने उदारही होता. त्याचे राज्य फार विस्तारलेले म्हणजेच मोठे होते. त्याने केलेले अनेक मांगलिक राजे त्याच्या दास दरबारात त्याच्यासाठी नजराणे घेऊन येत असत आणि दार्श राजाला लावून नमस्कार करीत आणि मग राजाची कृपा झाली की अतिशय आनंदित होत असत. त्याच्या राज्यातील ऋषी मुनी आणि सर्व प्रजाजन राजाचे सतत कल्याण हो म्हणून देवाच्या नित्यनेमाने प्रार्थना करीत असे. जो कोणी याचक जे जे मागेल ते राजा त्याला लगेच देत असे. त्याच्या राज्यात दारिद्र्य, उपाशी, आजारी असा कुणीही नव्हता. 14 विद्या आणि 64 कलात असाच कलांतामध्ये राजा स्वतः निपुण होता. त्याच्या असलेली अफाट चतुरंग सेना पाहून सर्व राजे भयभीत होऊन असत. दार्श राजाचे बोलणे वागणे सुद्धा अतिशय गोड होते. तो अतिशय सत्यवचनी होता. राजाच्या आवडत्या पटराणीचे नाव होते कलावती. ती धर्मतीर्थ मानण्यात आलेल्या काशी नगराची राजकन्या होती. दिसायला अतिशय सुंदर होती. तिचे होठ तोंडल्यासारखे तांबडे लाल होते. तिचे डोळे सुद्धा कमळासारखे सुंदर होते. ती बाह्याने सिंहकटी, लांब सडक आणि काळेभोर होते. तिची चाल हंसीसारखी अतिशय डोलदार होती. तिचे केस भरपूर लांब सडक आणि काळेभोर होते. तिचा चंद्रासारखा गोल चेहरा फार लांबून दिसत होता. राणी हसली की तिचे हिरण्यासारखे पांढरे शुभ्र असलेले दात तेजाने नुसते झळकळत असत. अशा या अतिशय स्वरूप सुंदर राणीवर राजाचे फार फार प्रेम होते. एक दिवस त्याने आपली महाराणी कलावतीला आपल्या महालात यावे असा तातडीने निरोप पाठवला. पण राणी आली नाही. तिच्या अतिशय सुंदर अशा स्वरूपाने वेडावलेला राजा कामातूर होऊन स्वतः आपणाहून तिच्या महलात गेला. तिच्याजवळ जात मोठ्या प्रेमाने तो म्हणाला, राणी, मला नकार का बरं पाठवला? तुझ्या मनात माझ्याबद्दल राग किंवा काही किंतु तर नाही ना? ये, अशी मला भेट. आपल्याला चांगला रूपवान आणि रूपसंपन्न गुणवान पुत्र असावा असे तुला नाही वाटत का? राणीने राजाचे बोलणे ऐकले. त्याबरोबर गोड हसून राणी म्हणाली, महाराज, आपण माझे नाथ आहात, प्राणप्रिय पती आहात. आपली आज्ञा पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. पण तरीही ती मी मानली नाही, कारण सध्या मी शंकराचे व्रत धरले आहे म्हणून मी व्रतस्थ आहे. व्रतस्थ रोगी, गर्भिणी, वृद्ध, अशक्त आणि ऋतुस्नान असलेली स्त्री पतीने नेहमी दूर ठेवावी असे शास्त्रात सांगितलेले आहे. ज्यावेळी स्त्री पुरुष दोघंही मनाने अतिशय आनंद असतील, चिंताविरहित असतील, तो दिवस जर पर्वकाळ किंवा व्रताचा दिवस नसेल तर त्याच वेळी पंचपक्वानांचे जेवण करून मोठ्या प्रीतीने एकमेकांनी प्रेमरसाचे प्राशन करावे. हा राजधर्म सांगितला आहे. मी आज आपली आज्ञा मोडली त्याबद्दल मला क्षमा करा. पण दार्श राजाने कामाने अतिशय आंधळा झाला होता. अशा तऱ्हेचे कामांतुराला कोणाचे भय किंवा लाज नसतेच. राजाने राणीचे काही म्हणणे न ऐकता जबरदस्तीने राणी कलावतीला अतिशय उष्णतेने तापलेल्या लोखंडाच्या राजाने राणीचे काही न बोलणे ऐकता जबरदस्तीने राणी कलावतीला एकदम आपल्या बाहूपाशात ओढले. पण तेवढ्यात झाली काय? एखाद्या अतिशय उष्णतेने तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मिठी मारल्यानंतर जसे सर्व अंग भासते तसे राजाचे संपूर्ण अंग भाजले गेले. त्या सरशी कलावतीला एकदम दूर सारून दिले. राजाने तिला विचारलं, राणी, हा काय प्रकार आहे? आम्हाला याचा अगदी स्पष्टपणे खुलासा हवा आहे. मग राणी कलावती नम्रपणे राजा दार्शसे म्हणाली, महाराज, आपण रागू नका. मी सारं काही आपणास स्पष्ट करून सांगते. दुर्वासा मुनी हे माझे गुरु. त्यांनी मला जप करण्यासाठी शिवपंचाक्षर मंत्र दिला आहे. त्या मंत्राचा सध्या मी अहोरात्री जप करत आहे. मी स्वतः आता ह्या जपामुळे पावन झाले आहे, अतिशय पवित्र झाली आहे. मी संपूर्णपणे शुद्ध झाली आहे. माझे सर्वांग चंद्राप्रमाणे अतिशय शीतल आहे. पण महाराज, आपली काया आपल्या मनात निर्माण झालेल्या पापामुळे अपवित्र झालेली आहे. आपण कधीही चुकून सुद्धा शंकराची पूजा अर्चना केली नाही. अभक्ष्य अधूनमधून भक्षण केले. गुरुकृपेमुळे मला आता त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले आहे. आपल्या हातून कधीही व कोणत्याही प्रकारचे गुरुसेवा झाली नाही. तेव्हा राज्य उपभोगानंतर आपल्या नशिबी नरक यातना आहेत, हे अगदी सत्य आहे. दार्श राजा कलावतीचे बोलणे अगदी बारकाईने लक्षपूर्वक ऐकत होता. आपले दोष आता आपल्याला स्पष्ट त्याला दिसत होते. कलावतीचे बोलणे ऐकून आता त्याचे मन पश्चातापाने पावन झाले होते. म्हणून गंभीरपणे तो कलावतीला म्हणाला, प्रिय कलावती, तू मला तो शिवमंत्र दे, म्हणजे आजपर्यंत मी जी पापे जाणते अजाणतेपणे केली त्याचा पूर्णपणे नाश होईल व त्या योगे माझ्या जीवनाचे सार्थक होईल. तेव्हा राणी कलावती राजा दार्शास म्हणाली, महाराज, तुम्ही माझे सर्वस्व आहात, नाथ आहात. मी तुमची दासी आहे. धर्माप्रमाणे तुम्ही माझे गुरु आहात. तेव्हा मी तुम्हाला धर्माचरणाचा विरोधी वर्तन करून मंत्र देऊ शकत नाही. तर मग मला मंत्र मिळवण्यासाठी मी काय करायला हवे? नाथ, मी सांगते ते नीट ऐका. यादव कुळात गर्गमुनी नावाचे श्रेष्ठ ऋषी आहेत. ते अतिशय विद्यावंत आहेत. तेव्हा आपण आता त्या गर्गमुनींना शरण जा आणि त्याच्याकडून स्वतःसाठी शिवमंत्राची दीक्षा घ्या. आणि कलावती राणी नम्रपणे म्हणाली,
राणीचे हे बोलणे ऐकून आणि मग राजा आपल्या राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात जाऊन दाखल झाला. आपल्याकडे एक महान राजा येतो आहे हे पाहून त्या दोघांना सामोरे आले आणि राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून नम्रपणे गर्गमुनी समोर उभा राहिला. महाराज, आपण स्वतः काय येणे केले? गर्गमुनींनी त्यांना विचारले. गुरुराज, आपण मला शिवदीक्षा द्या. या मंत्र या मी पापी आहे, माझ्यावर कृपा करा. अशा तऱ्हेने राजाचे अत्यंत नम्रतेने बोलणे ऐकून गर्गमुनींनी त्यांच्या पाठीवर ममतेने हात ठेवला. तेव्हा राजाला अतिशय धन्य वाटले. त्या दिवशी राजाने मुनीच्या येथेच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी गर्गमुनींना राजाला पवित्र अशा यमुना नदी स्नान करून येण्याची आज्ञा दिली. मुनींनी केलेल्या आज्ञेप्रमाणे राजा व राणी यमुना नदीमध्ये स्नान करून बाहेर आले आणि मग एका अतिशय भव्य वृक्ष गर्गमुनींनी दोघांकडून विधिवत यथासांग शिवाचे पूजन करून घेतले. राजा राणीने भगवान शंकराला हिरे माणिकांनी अभिषेक केला. उत्तम वस्त्रे, दागदागिने व भरपूर दक्षिणा वगैरे देऊन गुरूंची मनोभावे पूजा केली. जणू काही कुबेरानेच आपले भांडार येथे ओतले आहे असे तेथील अपूर्व असे दृश्य पाहून वाटू लागले. गर्गमुनींना दार्श राजाने अतिशय नम्रपणे लावून नमस्कार केला. गुरूंनी राजाला प्रेमातिशयाने आलिंगन दिले. त्याच्या मस्तकावर आपल्या उजवा कृपाहस्त ठेवला व प्रसन्न होऊन राजाला शिवमंत्र सांगितला. त्याबरोबर दार्श राजाच्या हृदयात ज्ञानरूपी चंद्ररूपी तेजाने प्रकाशित झाला व मनामध्ये असलेल्या आतापर्यंतचा अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला. राजा जसा जसा अंधाराचा अहोरात्री जप करू लागला तसे तसे राजाच्या शरीरातून वासरूपी कावळे असलेले पापरूपी कावळे बाहेर पडू लागले. काहींचे जळून भस्म झाले, काही तर पंख जळाले, तर काही तडफडत राजाच्या शरीरामधून बाहेर पडले. थोडीशी ठिणगी पडली तर काट्याच्या राणच्या राण संपूर्ण जळून खाक होते. त्याप्रमाणे शिवमंत्राने राजाची आजपर्यंतची सर्व पापे जळून भस्म झाली. या अनुमतीने राजाला सुद्धा खूप आश्चर्य वाटले. न राहून राजाने ऋषींना प्रश्न केला. गुरु महाराज, माझे तन मन मला आता खूपच निर्मळ झाल्यासारखे वाटत आहे आणि हे कशाने बरं असे झाले? राजाने निष्पापपणे विचारले. तेव्हा गर्गमुनी राजाला म्हणाले. राजा, तुझ्या शरीरात वास करून असलेली अनंत जन्माची महापापे कावळ्याच्या रूपाने तुझ्या शरीराबाहेर निघून गेली आहे, म्हणून तुला अशा तऱ्हेची अनुभूती प्राप्त झालेली आहे. मग राजाने गुरुला पुन्हा अतिशय आदराने नमस्कार केला व म्हटले. गुरु महाराज, आपण खरोखरच धन्य आहात. आपण दिलेला पंचाक्षरी मंत्रसुद्धा खरोखर धन्य आहे. आपण मला संपूर्णपणे पावन केलेत. इतके दिवस काम, क्रोध, लोभ, मत्सर सर्व महाभूतांचा तडाख्यात मी सापडलो होतो. तसेच अशा आकांक्षा, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना या जाखीनी मला छळत रात्रंदिवस छळत होत्या. माझ्या या सर्वांनी केलेला तो सर्व छळ आता थांबला आहे. खरोखर सहस्र जन्माचे ज्ञान आपल्यामुळे मला झाले आहे. माझी सर्व पापे आता जळून गेली आहेत. महाराज, आता मी माझ्या पापाचे वर्णन काय करू? भक्षण करणे, दारू पिणे, परस्त्रीकडे पाहणे, पापी दृष्टीने पाहणे, गुरूंची निंदा करणे असला अनाचार माझ्याकडून घडत होता. गोहत्या करणे, ब्रह्महत्या करणे, स्त्रीहत्या करणे, गुरुहत्या करणे, दुसऱ्यांची निंदा करणे, मित्रांचा गुरुद्रोह करणे, धर्मांची निंदा नासलती करणे, पंक्तीभेद करणे असा दुराचार करण्यास मला काहीच वाटत नव्हते. शंकर आणि विष्णू यांच्यात भेद करणे, दुसऱ्यांचे ज्ञान चोरून पुस्तके चोरणे, पक्ष्यांना उगाच ठार मारणे, उगाच नास्तिकपणा दाखवून वाद घालणे, स्त्री लंपट होणे, कृतज्ञ होणे, दुसऱ्यांचे धन हिरावून घेणे, तीर्थाचा नायनाट करणे, दीन माणसांना मारणे इत्यादी गोष्टी करण्यास माझे मन अजिबात कचरत नसे. भगिनी, माता, पिता यांची हत्या करणे, कन्येचा विक्रय करणे, गाईला विकणे, दूध विकणे, गाव जाणणे, आत्महत्या करणे, भ्रूणहत्या, बालहत्या करणे अशा तऱ्हेची अनेक महापापे माझ्या हातून सहस्र जन्मात घडली होती. आपल्या कृपेमुळे माझी सर्व पापे जळून नष्ट झाली व त्याच्या बंधनातून मी मुक्त झालो आहो. त्याच्या शिवमंत्राने नाद झाला आहे. माझ्या पदरी थोडेफार पुण्य होते म्हणून मला हा मानवजन्म मिळाला आणि गुरुकृपेने मला प्राप्त झालेल्या या मानवजन्माचे आज खरोखर सार्थक झाले असे म्हणून राजाने पुन्हा एकदा गुरुला नम्रपणे नमस्कार केला व सर्व प्रकारे दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले. अशा तऱ्हेने आपल्या जवळपास गुरु असूनही त्याचा जे अनुग्रह घेत नाही, तसेच गुरु संकटात असताना आपण स्वतः मजेत राहतात, अशा ज्ञानरूपी गुरु कसा काय प्रसन्न होणार? काही असे म्हणतात, गुरुला तन मन धन अर्पण काय मिळणार आहे? गुरु थोडा शाश्वत आहे, त्याला काय अमरत्व प्राप्त होणार आहे असे सांगतात.
तोही नाशवंत आहे. पण असे जे म्हणतात त्यांचे मिळवलेले ज्ञान, वैराग्य, शास्त्रपठण सर्व काही व्यर्थ आहे असे समजावे. कारण ज्या मापाने तांदूळ मोजतात त्या मापाला तांदळाचा काहीच लाभ होत नाही. असे व्यवहारात आपण नेहमीच पाहत असतो. घाण्यात ऊसाचा रस काढला जातो पण घाण्याला त्याची रसाची चव अजिबात कळत नाही. तसेच ज्या भांड्यात साखर भरून ठेवली असते त्या भांड्याला साखरेची गोडी थोडीसुद्धा कळत नाही. त्याप्रमाणे या जगामध्ये गुरुला न मानणाऱ्या माणसाची स्थिती होत असते. हे सतत लक्षात ठेवले पाहिजे. आता ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा उपदेश घेतला. दार्श राजा तसा नव्हता. त्याने गुरुला पूर्णपणे संतुष्ट केले आणि आता आपल्या कलावती राणीसह तो आपल्या घरी परतला. राणी कलावतीने अशा तऱ्हेने आपल्या पतीचा खरोखर उद्धार केला. राजाने शिवमंत्राचा जप सदोसदी चालू ठेवला. त्यामुळे त्याच्या राज्यातून रोग, मृत्यू, दुष्काळे सर्व कायमचे पळून गेले. कुणी दुःखी राहिले नाही. संतुष्ट झालेले दार्श राजाने कृतज्ञतेने कलावतीला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. पूर्वीच्या राजाच्या सर्व अंगाला जाळून काढणाऱ्या तिच्या मृदू स्पर्शातून आता चांदण्यांच्या शीतल अशा छिडकाव होत होता. यथा राजा तथा प्रजा. त्याप्रमाणे आता या राजामुळे सर्व काही प्रजाही शिवपूजन, शिवकीर्तन, सतत शिवमंत्राचे जप करू लागले. घरोघरी रुद्र अभिषेक, ब्राह्मण भोजन, मंत्र जागरण होऊ लागले आणि सर्व प्रजानन सुखी झाले. अशा तऱ्हेने भवमुक्त झालेल्या दार्श राजाची ही गोष्ट नित्य जे कोणी वाचतात किंवा ऐकतात या कोणाला ऐकवतात त्याच्या मागे शंकरपाठी राखा असतो. त्याचा संसार सुखाचा होतो. त्याच्या घरी सुख, समृद्धी, शांती, महालक्ष्मी सतत नांदते असे स्वतः शिवाने सांगितले. आणि दार्श राजाप्रमाणे त्याचा संसाराचा सर्व व्याप तापातून मुक्ती मिळते आणि महाकालेश्वराचा आशीर्वाद राहतो. तर अशी ही दार्श राजाची कथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जो कोणी ही कथा ऐकतो त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तर सर्वांनी ही कथा रोज ऐकावी, जास्तीत जास्त जणांना शेअर करावी. जय श्री महाकाल.